Very good morning, dear students. Myself Karkhelikar Sanjeev, and I am going to teach you chemistry paper second. In that, today we will start with new topic, that is alkene. Previously पूर्वी तुम्ही अल्केन हा टॉपिक पूर्णपणे शिकलेला आहात. त्याच पद्धतीचा त्याच हायड्रोकार्बन जे आपण टॉपिक बघतोय त्याच्या अंडर अल्केन नंतर अल्कीन द मोस्ट इम्पॉर्टंट फॅमिली अँड विच हॅज very important weightage in competitive exam like JEE, NEET आणि त्याच प्रकारे आपल्या थिअरीसाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इझी टॉपिक ॲज दॅट ऑफ अल्केन. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण अल्कीनमध्ये कुठल्या गोष्टी बघणार आहोत सेम ॲज दॅट ऑफ अल्केन. अल्केनमध्ये सुरुवातीला आपण डेफिनेशन पाहिलं, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ मिथेन, त्याच पद्धतीनं अल्कीनमध्ये बघणार आहोत डेफिनेशन, थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट, त्यानंतर आपण बघणार आहोत त्याचं स्ट्रक्चर. द फर्स्ट टेबल मेंबर ऑफ अल्कीन इज इथीन. त्या स्ट्रक्चरविषयी डिटेलमध्ये आपण कशा पद्धतीनं पाय बॉन्ड फॉर्मेशन किंवा सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होतं आहे ते बघणार आहोत. आफ्टर दॅट वी विल मूव ऑन नॉमेनक्लेचर, IUPAC नॉमेनक्लेचर. आफ्टर दॅट आयसोमेरिझम, देन मेथड्स ऑफ प्रिपरेशन विच हॅज अ ग्रेट कमर्शियल व्हॅल्यू. आपल्या डे टू डे लाईफमध्ये या अल्किन्सचा काय उपयोग आहे या राईट, त्यामध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन, त्यानंतर बघणार आहोत आपण फिजिकल प्रॉपर्टीज अँड आफ्टर केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजच्या नंतर केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत आणि शेवटी त्यांचे युजेस. नो लेट स्टार्ट वन बाय वन याच्या सब टॉपिक्समध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा अल्किन्सची डेफिनेशन बघूया. डेफिनेशन कुठल्या हायड्रोकार्बन्सना आपण अल्कीन म्हणणार आहोत त्याविषयी थोडक्यात बघूया. Now, let's see how alkenes can be defined. Alkenes are nothing but aliphatic unsaturated hydrocarbon containing at least carbon-carbon one double bond. अशा सर्व हायड्रोकार्बन्स का जे aliphatic म्हटल्यानंतर काय स्ट्रेट चेन असतील and which consist of at least one carbon-carbon double bond. At least one carbon-carbon double bond. अशा सर्व हायड्रोकार्बन्सना आपण काय म्हणणार आहोत अल्कीन्स. With the general formula, obviously अल्केन पेक्षा 2 हायड्रोजन कमी आहेत म्हणजे what will be general formula? Then CnH2n. This is the general formula for alkane. The general formula for alkane CnH2n, where n is the number of carbon atom. N is the number of carbon atom. Yes, so परत एकदा रिवाइज करूया. व्हॉट आर अल्केन्स और डिफाइन अल्केन म्हटल्यानंतर अल्केन्स आर द अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ॲटलीस्ट वन कार्बन डबल बॉन्ड विच कन्सिस्ट ऑफ ॲटलीस्ट वन कार्बन डबल बॉन्ड विथ द जनरल फॉर्म्युला CnH2n. राइट. नेक्स्ट इज generally or commonly alkenes are also called as olefins. Why these alkenes are called as olefins? Because you have learned alkenes are called as paraffins. Yes, ज्या पद्धतीनं आपण शिकलोत अल्केन्सना पॅराफिन म्हणतात त्याच पद्धतीनं अल्केन्सना ओलिफिन्स म्हणतात. तर त्याचं रिझन काय आहे? द फर्स्ट टेबल मेंबर ऑफ दिस फॅमिली इज इथिन. जस्ट नाउ वी हॅड डिस्कस्ड. तर जेव्हा हा इथिन आपण क्लोरीन सोबत रिॲक्ट करू, when reacted with chlorine it gives an oily product. That's why जेव्हा अल्कीनचं रिॲक्शन क्लोरीन सोबत होईल, राईट, अल्कीनचं रिॲक्शन क्लोरीन सोबत होईल, it gives an oily product. That's why alkenes are commonly also known as olefins. Alkenes are commonly also known as olefins. This is what introductory part. म्हणजे अल्किन्सच्या संबंधी आपण थोडक्यात माहिती करून घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं त्याची डेफिनेशन, जनरल फॉर्म्युला, अँड दे आर कॉमनली कॉल्ड ॲज ओलिफिन्स. तर ओलिफिन्स का म्हणतात? जेव्हा क्लोरीन सोबत आपण रिॲक्ट करू दे विल फॉर्म अन ऑइली प्रॉडक्ट. दॅट्स वाय अल्किन्स आर कॉमनली और जनरली ऑल्सो कॉल्ड ॲज olefins. Yes, now this is what after that the most important part का अल्किन्स मधला फर्स्ट टेबल मेंबर परत एकदा मी रिवाइज करतो किंवा रिपीट करतो. इथिन. इथिन इज द फर्स्ट टेबल मेंबर ऑफ दिस फॅमिली दॅट इज अल्किन. तर त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. अल्किन कन्सिस्ट ऑफ वन डबल बॉन्ड. आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं
तर हाऊ दिस डबल बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस. जसं अल्केनमध्ये तुम्ही स्ट्रक्चर ऑफ मिथेन शिकलात, त्यामध्ये एका कार्बनला 4 सिग्मा बॉन्ड्स असतात. तर इथं 2 सिग्मा बॉन्ड असतील आणि another sigma bond is formed between 2 carbons and there is one double bond formation. How this double bond formation takes place, that we will explain in detail. We will learn in detail. आपण डिटेल मध्ये बघूया का कशा पद्धतीनं हे आता C2H4 मध्ये there will be 5 sigma and 1 pi bond. How this 5 sigma and pi bond formation takes place, we will learn in detail. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे ऑर्बिटल ओव्हरलॅपमुळे किंवा कोव्हलंट बॉन्ड. ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कुठला बॉन्ड असतो? कोव्हलंट बॉन्ड. अँड द कोव्हलंट बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, तर म्युच्युअल शेअरिंगमुळे कोव्हलंट बॉन्ड फॉर्म होतं, हे आपल्याला माहिती आहे. आता ऑर्बिटल्सचे आपल्याला थोडंसं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. मी थोडक्यात जास्त डिटेलमध्ये न जाता, कारण तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये पेपर फर्स्टमध्ये शिकणार आहात सगळ्या गोष्टी. व्हॉट इज द शेप ऑफ एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, थोडक्यात आपल्याला शेप्स माहिती असणं व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्या आधी व्हॉट इज ऑर्बिटल हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आपण आतापर्यंत 10वीपर्यंत फक्त ऑर्बिट किंवा 2,8 असे इलेक्ट्रॉन्स भरत जातो एखाद्या इलेमेंटमध्ये. बट ॲक्च्युअली व्हॉट इज ऑर्बिट? ऑर्बिट इज अ 2-dimensional space or circular path around the nucleus का जिथं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो असं ऑर्बिट म्हणतं. आणि ऑर्बिटल इट्स अ 3D कन्सेप्ट. ऑर्बिटल इट्स अ 3-dimensional space around the nucleus where probability of finding an electron is maximum. बघा लक्षात घ्या, व्हॉट इज ऑर्बिटल मी आता इथनं पुढे एस ऑर्बिट, पी ऑर्बिटल, एस ऑर्बिटल असं म्हणणार आहे. तर ऑर्बिटल म्हणजे काय? It's a 3-dimensional space around the nucleus where the probability of finding an electron is maximum. ठीक आहे, तर प्रत्येक ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात हे आपल्याला माहिती आहे आणि तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये डिटेलमध्ये शिकणार आहात तरी सुद्धा. ठीक आहे, दिस इज 1 कार्बन, दिस इज अनदर कार्बन, दिस इज ऑर्बिटल. खाली दिलेलं आहे बघा, ऑर्बिटल पिक्चर ऑफ इथिन डिपिक्टिंग सिग्मा बॉन्ड्स ओनली. म्हणजे कशा पद्धतीनं 5 सिग्मा बॉन्ड्स या C2H4 इथिन और इथिलीनमध्ये कशा पद्धतीनं फॉर्म होतं त्याविषयी आपण बघणार आहोत. बघा, ऑलवेज यू हॅव लर्न, परत एकदा थोडंसं बघूया आपण का सिग्मा बॉन्ड कसं फॉर्म होतं. हेड टू हेड ओव्हरलॅप और ॲक्सियल ओव्हरलॅपमुळे आपला सिग्मा बॉन्ड, हेड ऑन ओव्हरलॅपमुळे सिग्मा बॉन्ड फॉर्म होतं. आणि सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगर ड्यू टू कम्प्लीट ओव्हरलॅपिंग होतं. जेवढं जास्त ओव्हरलॅप होतं ॲटॉमिक ऑर्बिटल तेवढा स्ट्रॉंग आपला बॉन्ड असतो. येस, लुक ॲट दिस इज एस ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन. द शेप ऑफ एस ऑर्बिटल इज ऑलवेज spherical symmetrical and shape of p orbital is dumbbell shape. Shape of p orbital is dumbbell shape because कार्बनचे कुठले वॅकंट ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करत आहेत बॉन्डिंगमध्ये? एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल. कार्बनची टेट्राव्हॅलन्सी आपण बघितलेलं आहे. 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स, हाऊ दे आर डिस्ट्रीब्युटेड? 2s1 2p3 म्हणजे पीचे 3 ऑर्बिटल आणि यसचा 1 ऑर्बिटल. मिथेनमध्ये ज्या पद्धतीनं शिकलं त्याच पद्धतीनं इथं 1 ऑर्बिटल अनहायब्रिडाइज्ड असतो, जो हायब्रिडायझेशनमध्ये भाग घेत नाही, तोच जाऊन आपला पाय बॉन्डमध्ये फॉर्म करतो किंवा पाय बॉन्डमध्ये इन्व्हॉल्व होतो. ते आपण डिटेलमध्ये बघूया. त्यापूर्वी कशा पद्धतीनं सिग्मा बॉन्ड पहिल्यांदा फॉर्म होतात ते बघूया. हायड्रोजन, त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. येस, आणि कार्बनचं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे, एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1 2p3. राईट, तर ह्या 2p3 मध्ये फक्त इथं बघा इट्स अन sp2 हायब्रिड. 3 सिग्मा बॉन्ड करतात प्रत्येक कार्बन, 2 हायड्रोजन सोबत आणि 1 सिग्मा बॉन्ड विथ अनदर कार्बन. लेट्स लुक ॲट दिस sp2 ऑर्बिटल विल overlap with sp2 orbital of other carbon to form 1 sigma bond, and this is sp2 hybrid orbital overlap with s orbital of hydrogen to form another sigma bond. In the similar way here also sigma bond formation, overlapping of this is sp2 hybrid orbital and pure s orbital of hydrogen, they overlap with each other to form another sigma bond. sp2 orbital overlap with s orbital of hydrogen, here also it forms sigma bond. sp2 orbital overlap with s orbital of hydrogen, here also formation of, and this sigma bond formation is how it takes place.
head on overlapping or axial overlapping, which is stronger overlapping, due to that a strong bond formation takes place. बघा सुरुवातीला मी लिहिलंय C2H4 इथिन मॉलिक्यूल मध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत? 5 सिग्मा बॉन्ड, 1 पाय बॉन्ड. पाय बॉन्ड विषय आपण नंतर डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला कशा पद्धतीने सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस. येस, दिस इज कार्बन, दिस इज अ कार्बन and these are 4 hydrogens C2H4 आणि पाय बॉन्डचा नंतर आपण सेपरेटली अभ्यास करणार आहोत. दिस इज हाऊ अ सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस. ओव्हरलॅपिंग ऑफ. आता हायब्रिडायझेशन, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल मी जास्त डीपमध्ये जाणार नाही, कारण तुम्ही केमिकल बॉन्डिंग इन मॉलिक्युलर स्ट्रक्चर नावाचा पेपर फर्स्टमध्ये टॉपिक इन डिटेल शिकणार आहात. त्यामध्ये व्हॉट इज हायब्रिडायझेशन, हाऊ द चेंजेस ऑर्बिटल शेप्स, त्यांचा शेप कसं चेंज होतं, एनर्जीमध्ये काय फरक होतं, हायब्रिड ऑर्बिटल्स आणि प्युअर ऑर्बिटल्समध्ये काय डिफरन्स आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही केमिकल बॉन्डिंग इन मॉलिक्युलर स्ट्रक्चर नावाचा टॉपिक जो की पेपर फर्स्टमध्ये शिकणार आहात. तर आपण त्या गोष्टी इथं डिस्कस करणार नाही. फक्त स्ट्रक्चर ऑफ इथिन, त्यामध्ये काय 5 सिग्मा बॉन्ड असतील, 1 सिग्मा बॉन्ड असेल, कार्बन कार्बन, या 2 कार्बनमध्ये त्यामध्ये कुठले हायब्रिड ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व झालेत, sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ 1 कार्बन, sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ अनदर ॲडजस्टंट कार्बन. त्याच पद्धतीनं sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन अँड s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन. अशा पद्धतीनं 5 सिग्मा बॉन्ड फॉर्म झाले. येस, त्यानंतर बघणार आहोत आपण कशा पद्धतीनं फॉर्मेशन ऑफ. दिस इज व्हॉट ऑर्बिटल पिक्चर ऑफ इथिन डिपिक्टिंग सिग्मा बॉन्ड्स ओनली. सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेले आहेत. आता कशा पद्धतीनं पाय बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस, लुक ॲट. थोडक्यात आपण बघूया. This is carbon. I'm not going to rub the above structure because आपल्याला ह्या दोन्ही स्ट्रक्चर्स पाहिल्यानंतर क्लॅरिफाय होतील का. H आता तुम्ही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड शिकलेला आहात. This is what solid wedge means, which is above the plane, dotted wedge behind the plane, and they are in plane. This is what how pi bond formation takes place. Pi bond is formed due to lateral or sideway overlapping of this p orbital. आता ह्या p orbital मध्ये आणि ह्या p orbital मध्ये बघा तुम्ही. The shape of p orbital here is complete dumbbell shape. That this is a pure orbital, and these ऑर्बिटल्स वेअर हायब्रिड ऑर्बिटल, दे इन्वॉल्ड इन हायब्रिडायझेशन. ठीक आहे, ज्या पद्धतीने म्हटलं ते तुम्ही केमिकल बॉन्डिंगमध्ये शिकणार आहात. दे इन्वॉल्ड इन हायब्रिडायझेशन अँड दे डझंट इन्वॉल्ड इन हायब्रिडायझेशन अँड दीज आर प्युअर ऑर्बिटल. दे ओव्हरलॅप साइड वाईज और लॅटरल कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग होऊन अ वीक पाय बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस. अ वीक पाय बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस इन इथिन. In ethene, how pi bond formation takes place. बघा, this is a 3D structural representation. 3D structural molecule कशा पद्धतीनं. आता हे नोटेशन्स तुम्ही पाहिलेलं 3D molecule कशा पद्धतीनं आपण दाखवू शकतो ऑन अ 2 डायमेन्शनल ब्लॅकबोर्ड. 2 डायमेन्शनल बोर्डवरती आपल्याला 3D फिगर्स दाखवण्यासाठी किंवा मॉलिक्युल्स डिपिक्ट करण्यासाठी. दिस इज सॉलिड वेज जे की अबोव द प्लेन आहे, अँड डॉटेड वेज बिहाइंड द प्लेन. इन दिस वे the formation of pi bond is weak. now लक्षात घ्या, पाय बॉन्ड हा वीक असतो कंपॅरेटिव्ह टू सिग्मा बॉन्ड. आणि हे सर्व एक्सपेरिमेंटली डाटा दिलेला आहे. जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघितलं, अराउंड 687 किलो कॅलरी अल्किन म्हणजे डबल बॉन्डेड कंपाऊंड दॅन सिंगल बॉन्ड, नियर अबाउट 400 किलो जूल्स पर मोल एवढी एनर्जी रिक्वायरमेंट असतं. बॉन्ड एन्थाल्पी, आता बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक बॉन्ड्स इन इट्स वेपर फेज और इन इट्स गॅसियस स्टेट. वेपर फेजमध्ये त्याला ब्रेक करण्यासाठी हॅविंग सिमिलर 1 मोल ऑफ सिमिलर बॉन्डेड ॲटम्स, त्यांना ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी लागतं, त्या एनर्जीलाच म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी. ठीक आहे, बिकॉज 2 बॉन्ड्स असल्यामुळे हियर द बॉन्ड एन्थाल्पी इज गोइंग टू बी ग्रेटर कंपॅरेटिव्ह टू सिंगल बॉन्ड. कंपॅरेटिव्ह टू सिंगल बॉन्ड इथिनमध्ये बॉन्ड एन्थाल्पी इज क्वाइट greater. And another important part, the carbon of these
sp2 hybrid. The carbons, both carbons of this molecule is sp2 hybridized. आता सिंपल एक ट्रिक आहे हायड्रोकार्बनचं, काय म्हणता येईल, हायड्रोकार्बन्स मधल्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काढण्यासाठी जस्ट काउंट द नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड. आपल्याला माहिती आहे ऑल सिंगली डिनोट केलेले दे आर सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्डची बेरीज जर 4 येत असेल इट इज गोइंग टू बी an sp3 hybrid carbon. जर त्यांची बेरीज सिग्मा बॉन्ड्सचे द सम ऑफ ऑल सिग्मा बॉन्ड इज 3, then that carbon is going to be sp2. If the sum of all sigma bond is 2, then a hybridization of carbon is sp. Look at या दोन्ही कार्बनला बघा 1 2 3 3 sigma bond. That's why I have written, or the hybridization of this carbon is sp2. In this case also 3 sigma bond आहेत, त्यामुळे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय असेल, sp2. क्लियर. नाउ दिस इज व्हॉट how the molecule ethene is formed. In that 5 sigma bonds are formed. One is between 2 sp2 hybridized carbon and 4 sigma bonds with hydrogens, s orbital of hydrogen and sp2 hybridized orbital of this carbon, this carbon and this carbon. In this with 5 sigma bond and one remaining p orbital. Look at the shape I have shown in orbital. आता बघा हायब्रिड ऑर्बिटल मी कशा पद्धतीनं दाखवलंय, त्यांचा शेप लक्षात घ्या व्यवस्थित, हे महत्त्वाचं आहे. टेक्स्टबुकमध्ये ही डायग्राम दिलेली आहे, पण हाऊ टू आयडेंटिफाय प्युअर ऑर्बिटल्स अँड हायब्रिड ऑर्बिटल्स. बघा हायब्रिड ऑर्बिटल्सचा शेप, एक लोब मी फार मोठा काढलाय आणि दुसरा लोब अतिशय छोटा. दिस इंडिकेट्स दीज आर हायब्रिड ऑर्बिटल्स. What this indicates? These are hybrid orbitals. तेच इथं बघा पाय बॉन्ड फॉर्मेशनमध्ये मी काय म्हटलं, साइड वाइज और कोलॅटरल कोॲक्सियल ओव्हरलॅप झाल्यामुळे वीक पाय बॉन्ड तयार होतो. त्यामध्ये बघा हे प्युअर ऑर्बिटल्स आहेत. दीज आर प्युअर ऑर्बिटल्स विच आर नॉट इन्वॉल्ड इन हायब्रिडायझेशन. ओके, दे आर इन्वॉल्विंग बॉन्ड फॉर्मेशन बट हायब्रिडायझेशनमध्ये इन्वॉल्व न झाल्यामुळे त्यांचा शेप बघा मी कंप्लीट डंबेल शेप दाखवलं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज अबोव द प्लेन, मीन्स अबोव साईड अँड बिहाइंड साईड. म्हणजे दोन्ही कार्बनच्या वरती आणि कार्बनच्या खाली सुद्धा इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. जर तुम्ही पाहिलात त्या टेक्स्टबुकमध्ये अतिशय सुंदर प्रकारे दाखवलं आहे. दिस इज हाऊ द एक्झॅक्ट इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिस्ट्रीब्युटेड लाईक सॉसर. आपण चहा पितो बशीमध्ये, लाईक दॅट अ सॉसर. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज डिस्ट्रीब्युटेड अबोव द सिग्मा बॉन्ड अँड बिहाइंड द सिग्मा बॉन्ड. म्हणजे वरती सुद्धा तेवढीच खाली सुद्धा तेवढं. दॅट इम्पार्ट रेस्ट्रिक्शन और दॅट रेस्ट्रिक्ट द रोटेशन अक्रॉस दिस कार्बन कार्बन. अबोव आणि बिहाइंड, वरती आणि खाली इलेक्ट्रॉन डेन्सिटी असल्यामुळे काय होतं, अराउंड दिस कार्बन कार्बन. आता तुम्ही कन्फर्मेशनल अनालिसिस कदाचित शिकला असेल तर कार्बन कार्बनमध्ये इथं रोटेशन होऊ देत नाही. रोटेशन न झाल्यामुळे काय, इट इम्पार्ट अ स्टिफनेस टू मॉलिक्यूल, म्हणजे तो मॉलिक्यूल रिजिडिटी आणतो. राईट. त्याचं रिझन काय, वाय अल्किन्स डझंट रोटेट अक्रॉस कार्बन कार्बन बॉन्ड्स. तर त्याचं रिझन आहे का, कशा पद्धतीनं पाय बॉन्ड बघा, जरी तो वीक असेल तरी सुद्धा तो मॉलिक्यूलला अक्रॉस सिंगल बॉन्ड फिरू देत नाही. दॅट इज द रिझन. दिस इज हाऊ दिस पाय बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस. ऑर्बिटल एकमेकांशी वरती साइड वाईज ओव्हरलॅप होतात, पाय बॉन्ड फॉर्म होतं. जरी आपण लिहिताना बघा या मॉलिक्यूलमध्ये एकच 2 बॉन्ड्स लिहित आहोत, बट हाऊ एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड लाईक दिस इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड. आणि यामुळे काय होतं का, विच रेस्ट्रिक्ट द रोटेशन ऑफ दिस मॉलिक्यूल अक्रॉस कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हा पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन डेन्सिटी वरती सुद्धा आहे, खाली सुद्धा आहे सिग्मा बॉन्डच्या. त्यामुळे काय होतं, त्या दोन्ही कार्बन्सला एकमेकांच्या सिंगली रोटेट होतं नाही, जे की कन्फर्मेशनल अनालिसिसमध्ये कदाचित तुम्ही शिकला असेल किंवा शिकणार आहात. त्यामध्ये अक्रॉस कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड रोटेशन झाल्यामुळे काय चेंजेस होतात मॉलिक्यूलच्या एनर्जीमध्ये आणि कशी स्टॅबिलिटी डिस्टर्ब होतं ते त्यामध्ये डिस्कस करणार आहात तुम्ही. पण इथं अल्किनमध्ये का शक्य नाही, कन्फर्मेशनल अनालिसिस ड्यू टू द पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन डेन्सिटी. हे बेसिक रिझन आहे. हाऊ दिस इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड अबोव द सिग्मा बॉन्ड अँड बिहाइंड द सिग्मा बॉन्ड. म्हणजे दोन्ही कार्बन जरी आपण लिहित असताना किंवा दाखवत असताना सी डबल बॉन्ड सी लिहित असेल तरी सुद्धा इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिस इज आउट. आणि ह्या सगळ्यांना इव्हिडन्सेस आहेत. ऑन ऑल दीज थिंग्स आर एक्सपेरिमेंटली प्रूव्हन. ऑल दोज थिंग्स आर एक्सपेरिमेंटली
proven. Very important. All these things are experimentally proven. And remaining. आता सगळ्यात महत्त्वाचं बॉन्ड लेंथ. आता कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची तुम्हाला बॉन्ड लेंथ माहिती आहे. इट्स अ 1.54 एंगस्ट्रॉम or 154 picometer. Both are the units which are used for bond length. Then आता सगळ्यात महत्त्वाचं माहिती पाहिजे का बॉन्ड लेंथ म्हणजे काय. इट्स अ इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लिया विच आर बॉन्डेड विथ इच अदर. म्हणजे दोन ॲटम्स मधल्या न्यूक्लिया मधलं डिस्टन्स म्हणजेच काय बॉन्ड लेंथ. हे महत्त्वाचं आहे. व्हॉट इज द डिफरन्स और दिस इज फॉर bond length for carbon carbon single bond. Bond length, what is a bond length for carbon carbon double bond? That is 1.34 angstrom or in picometer 134 picometer, right? Major difference लक्षात घ्या. अल्केन्स मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्याचं बॉन्ड लेंथ आहे 1.54 एंगस्ट्रॉम और 154 पिकोमीटर. इन केस ऑफ अल्कीन द बॉन्ड लेंथ इज 1.34 एंगस्ट्रॉम और 134 पिकोमीटर. आता बॉन्ड लेंथ वाढलाय का कमी झालाय? येस, कमी झालाय. आता त्याचं रिझन सुद्धा बघणार आहोत. ड्यू टू द आता यामध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन काय होतं? sp3. येस, अल्केनमध्ये. आणि अल्कीनमध्ये हायब्रिडायझेशन काय आहे? sp2. आता बघा कुठल्या हायब्रिड कार्बनमध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर जास्त आहे? येस, कुठल्या? राईट, ऑफकोर्स sp2 मध्ये. sp2 मध्ये द पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इज 33% अँड एस कॅरेक्टर इन sp3 हायब्रिड ऑर्बिटल त्यामध्ये काय 25%. एक्झॅक्टली करेक्ट. Here the percentage of S character is 25%, percentage of S character in sp2 hybrid carbon that is 33.33 or 33.4%, whatever may be. हे पर्सेंटेज वरती सुद्धा MCQ मध्ये क्वेश्चन विचारू शकतात. इवन दो इट लुक्स व्हेरी सिम्पल, जरी तो फार सोपं वाटत असेल पण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. का आपल्याला माहिती पाहिजे का आता काय होतं पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टरमुळे बॉन्ड लेंथवरती काय इफेक्ट होतं. येस, as percentage of S character increases, the electronegativity of that element or that carbon increases. Percentage of S character increase झाला का electronegativity वाढते. आता electronegativity म्हणजे काय? It's a phenomenon or property shown by an atom molecular element to attract electron towards itself. आता इथं बॉन्ड पेअर आहेत, ठीक आहे, बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे बॉन्ड पेअर्सना स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याच्या ताकदीला आपण काय म्हणू? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे तो काय करतो इलेक्ट्रॉन्सना दोघांनीही स्वतःकडे ओढतात आणि फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड या सगळ्या रिझन्समुळे अल्कीन्समध्ये बॉन्ड लेंथ इज शॉर्टर कंपॅरेटिव्ह टू अल्केन दॅट इज 1.54 एंगस्ट्रॉम अँड हियर 1.34 एंगस्ट्रॉम. दिस इज वॉट. आता अल्केनमध्ये तुम्ही शिकलात मिथनमध्ये बॉन्ड अँगल किती आहे? 109 डिग्री 28 मिनिट्स. तर इथं अप्रॉक्सिमेटली टेक्स्टबुकमध्ये HCH मध्ये 116 डिग्री समथिंग दिलं आहे आणि HCC मध्ये 121.7 डिग्री दिलं आहे. येस, 121.7 डिग्री. बट अप्रॉक्सिमेटली एन sp2 हायब्रिड कार्बनमध्ये बॉन्ड अँगल 120 and its shape is trigonal planar sp2. जसं आपण sp3 हायब्रिड कार्बनला काय म्हणतो? शेप ऑफ दॅट मॉलिक्यूल इज इन टेट्राहायड्रल. मिथेनचं स्ट्रक्चर शेप कसं आहे? शेप ऑफ जिओमेट्री दॅट इज टेट्राहायड्रल आणि अल्किनमध्ये इट्स अ ट्रायगोनल प्लेनार. दिस इज वॉट रिगार्डिंग द स्ट्रक्चर ऑफ इथीन. या सगळ्या गोष्टी काय आहेत? स्ट्रक्चर ऑफ इथीन, हाऊ सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस, how pi bond formation takes place, what effect affects the rotation across carbon carbon double bond in alkene, that is presence of pi electron density above the bond and behind the bond. यामुळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड सारखा डबल बॉन्ड मध्ये रोटेशन होत नाही. बॉन्ड लेंथ असतं 1.34 एंगस्ट्रॉम किंवा पिकोमीटर मध्ये 134 पिकोमीटर. आणि त्यानंतर हायब्रिडायझेशन काय? दोन्ही कार्बन sp2 हायब्रिड sp2. त्यानंतर बॉन्ड अँगल सुद्धा मी सांगितलं 120 डिग्री इन जनरल. टेक्स्टबुकमध्ये NCERT पाहिलं तर HC. आता बॉन्ड अँगल म्हणजे काय? द अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स
containing bond pair electrons and central atom of molecule or complex ion. म्हणजे अँगल बिटवीन, आता हे दोन ऑर्बिटल्स आहेत, या ऑर्बिटल्स हे कसे आहेत, सेंट्रल अटॅमला अटॅच आहेत, यामधला अँगल म्हणजेच त्याला बॉन्ड अँगल म्हणतो. राईट, हे सुद्धा एक्सपेरिमेंटली डाटा आहे आपल्याकडे. कॉमनली वी विल कन्सिडर 120 डिग्री as the bond angle in ethene or in sp2 hybrid carbon. Right, after that what is the major difference in singly bonded carbon compounds and carbon carbon double bonded containing compounds? Look at, आता याकडे एक लूजली बॉन्डेड ड्यू टू द पुअर साइड वे ओव्हरलॅप झाल्यामुळे काय, एक वीक पाय बॉन्ड. वीक पाय बॉन्ड मीन्स दे कॅन मुव्हेबल. हा वीक पाय बॉन्ड काय करतो, ह्याची रिॲक्टिव्हिटी वाढवतो. अल्किन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्केन्स. अल्किन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्केन्स. त्याचं रिझन काय, बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ लूजली बॉन्डेड मुव्हेबल पाय इलेक्ट्रॉन. लूजली बॉन्डेड मुव्हेबल पाय इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय which is easily attacked by those reagent or species which are in search of electrons. बरोबर आहे, which are in search of electrons म्हणजे electrophiles easily इथे अटॅक करू शकते. which is easily attacked by species or reagent which are in search of electrophile. This is a major difference in state. आणि त्यामुळे इथं काय, addition reaction. The most important property shown by alkenes is they show addition reaction. In some cases, in particular conditions मध्ये आपल्याला substitution reaction सुद्धा करता येतील. but the major important chemical properties मध्ये काय दाखवतो, हा अल्किन addition reaction देतो. त्यासाठी काय, this loosely bonded pi electrons. Alkenes are more reactive than alkanes due to the availability of loosely bonded pi electrons which are easily attacked by an electron loving species, that is electrophile, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, ते इझिली अटॅक करतील आणि ॲड होऊन जातील. त्यामुळे अल्किन्स शोज ॲडिशन रिॲक्शन. दॅट इज द रिझन ह्या पाय बॉन्डमुळे, विच इज टोटली डिफरंट ॲज दॅट ऑफ अल्केन. अल्केनमध्ये सॅच्युरेटेड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होतं, इथं डबल बॉन्ड असल्यामुळे addition reaction more visible and reactivity of alkene is greater comparative to alkane. That is due to the availability of loosely bonded pi electrons. Once again थोडक्यात आपण रिवाइज करूया. आपल्या पहिल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलोय. Alkene, what are alkenes or definition of alkene? These are the aliphatic unsaturated hydrocarbons containing at least one carbon-carbon double bond. अशा सर्व हायड्रोकार्बन्सना आपण काय म्हणणार आहोत, अल्कीन. अशा सर्व हायड्रोकार्बन्सना अल्कीन म्हणणार आहोत. ऑफकोर्स त्याकडे दोन हायड्रोजन कमी असतील, डबल बॉन्डमध्ये इन्व्हॉल्व झाले नसल्यामुळे अल्केनपेक्षा. That's why its general formula is CnH2n, where N is the number of carbon, and alkenes are generally called as olefin. का, तर मी सांगितलंय आहे लक्षात, काय सांगितलंय. Yes, when the first stable member of this family is ethene reacted with chlorine, it gives an oily product. That's why they are generally called as olefins. As that of alkenes ना तुम्ही पॅराफिन का म्हणतात ते शिकलेला आहात, मी काय रिपीट सांगणार नाही. येस, आफ्टर दॅट द स्ट्रक्चर ऑफ इथिन और हाऊ द फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड टेक्स प्लेस. इथिनचा मोलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे, C2H4. त्यामध्ये 5 सिग्मा आणि एक पाय बॉन्ड होतोय. 5 दीज आर, लुक ॲट द ऑर्बिटल्स विच आर शोन. hybrid orbitals. Yes, the shapes of hybrid orbitals, look at the difference. यामध्ये मी एक लोब फार मोठा दाखवलाय आणि प्युअर ऑर्बिटल्स दे आर शोइंग इलेक्ट्रॉन डेन्सिटी बोथ कंप्लीट डंबेल शेपमध्ये. इथं एक लोब फार मोठा आहे आणि दुसरा छोटा आहे. अशा पद्धतीनं each hybrid orbital shows the properties of sp2. sp2 hybrid overlap with s orbital of hydrogen to form 1 sigma. अशा प्रकारे 4 हायड्रोजन सोबत 4 सिग्मा बॉन्ड करतील आणि ॲडजसेंट एकमेकांच्या आजूबाजूला असलेले कार्बन sp2 hybrid orbital of this carbon overlap with sp2 hybrid orbital of this carbon to form 5th sigma bond. And how pi bond formation takes place? It's a 3D representation, तुम्ही शिकलेला आहात. This solid wedge line indicates this hydrogen is towards observer or above the plane, and dotted wedge indicates that hydrogen is behind the plane.
and these carbon existing in plane, and these look at p orbitals. They are completely dumbbell shaped pure orbitals आहेत, hybridization मध्ये इन्व्हॉल्व झालं नाही, आणि they are साइडवाइज ओव्हरलॅप. इथं काय होतं, साइडवाइज ओव्हरलॅप झाल्यामुळे इट फॉर्म्स अ वीक पाय बॉन्ड. इथं काय होतं, हेड ऑन ओव्हरलॅप, हेड टू हेड और ॲक्झियल ओव्हरलॅप होतं, त्यामुळे सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगर. राईट. आता हे स्ट्रॉंगर आहेत. बॉन्ड एन्थाल्पीजची डेफिनेशन सांगितलं, पूर्ण एक्सपेरिमेंटली डाटा आहे. फक्त एवढंच लक्षात घ्या, सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन, पाय बॉन्ड साइडवाइज और लॅटरल को ॲक्झियल ओव्हरलॅप झाल्यामुळे वीक पाय बॉन्ड तयार होतं, आणि तो पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन डेन्सिटी अबो द प्लेन, म्हणजे सॉरी अबो द प्लेन म्हणण्यापेक्षा सिग्मा बॉन्डच्या वरती सुद्धा असतो आणि बॉन्डच्या खाली सुद्धा असतो, त्यामुळेच विच डझंट अलाउ टू रोटेट दिस मॉलिक्यूल अक्रॉस कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ह्या इलेक्ट्रॉन डेन्सिटी या बॉन्डच्या वरती सुद्धा आहे, खाली सुद्धा आहे, जे की कन्फर्मेशनल ॲनालिसिस किंवा अल्केन्समध्ये तुम्ही शिकला असेल किंवा शिकणार. त्या रोटेशनमुळे त्या मॉलिक्यूलमध्ये एनर्जी चेंजेस काय होतात आणि त्याच्या स्टॅबिलिटीवर व्हॉट इट अफेक्ट्स दॅट यू आर गोइंग टू लर्न इन डिटेल, बट which is not possible in case of alkanes. This is the reason. ये हमें ध्यान में रखना चाहिए, क्यों तो इलेक्ट्रॉन डेंसिटी बॉन्ड के ऊपर भी है और नीचे भी है, that doesn't allow this molecule to rotate. Then bond parameters, bond parameter मध्ये येतं बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल. येस, या दोनच गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. द बॉन्ड लेंथ इन कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज 1.34 अँगस्ट्रॉम और पिकोमीटर मध्ये 134 पिकोमीटर, दॅट इज बॉन्ड लेंथ. आणि बॉन्ड अँगल, ओव्हरऑल बॉन्ड अँगल sp2 हायब्रिड कार्बनमध्ये आपण 120 डिग्री कन्सिडर करतो. बॉन्ड अँगल इट्स अन अँगल बिटवीन टू ऑर्बिटल्स containing bond pair electrons which are attached to central atom of molecule or complex ion. ठीक आहे, यामधला अँगल म्हणजेच बॉन्ड अँगल, तो किती असतो 120. आणि हायब्रिडायझेशन काढण्याचा सिंपल फॉर्म्युला फॉर हायड्रोकार्बन्स, व्हॉट आय एम टेलिंग, बघा फक्त हायड्रोकार्बनसाठी आपल्याला नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स, जर हेट्रो ॲटम असेल तर मी परत सांगेल, हेट्रो ॲटममध्ये लोन पेअर्सला काउंट करावं लागेल. येस, तर नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स 3 आहेत. sp2 हायब्रिडायझेशन, दिस इज व्हॉट अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ ethene molecule and why it is more reactive due to the availability of loosely bonded pi electron. Alkenes are more reactive than alkanes and they shows addition reaction. Okay, this is what regarding structure of ethene. आता आपण त्यानंतरच्या पार्ट मध्ये बघणार आहोत IUPAC nomenclature. Already you have learned in detail. Then isomerism. Okay.